अवैध वाळू प्रकरणी मंडळ अधिकारी तलाठी निलंबित. जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांची धडक कारवाई. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात कारवाई न करता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचा भंग केल्याप्रकरणी देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील मंडळ अधिकारी के बी इप्पर व दिग्रस येथील तलाठी के एल खरात यांना जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी निलंबित केले आहे. त्याचबरोबरीनं अवैध वाळूचा साठा केल्याबद्दल दिग्रस येथील उमेश पराड, धनंजय मिसाळ, रवींद्र लाड, भरत पराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील दिग्रस देऊळगाव मही येथे प्राप्त तक्रारीवरून विशेष तपासणी पथकाने प्रत्यक्ष भेट दिली असता या भागात अवैध वाळू साठा आढळून आला. याबाबत ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी यांनी त्यांच्या साझा अंतर्गत होणाऱ्या अवैध रेती उत्खननाची कोणतीही माहिती तहसीलदार अथवा उपविभागीय अधिकारी अथवा जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली नाही. तसेच याबाबत स्वतःच्या स्तरावर कोणतीही कारवाई केली नाही किंवा पोलिसाकडे तक्रार नोंदविली नाही. यावरून गैरहेतूने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या धडक कारवाईमुळे अवैध रेती व्यावसायिकांना पाठीशी घालणाऱ्यांचे चांगलेच धाबेदण आणले आहे.